नमो नमः। द्वितीयमण्डलस्य द्वितीयः पाठः उत्सवप्रिया देवभूमिः भूमिका। महाकविः पंडितः वसन्तशेवडे महोदयः अर्वाचीनसंस्कृतक्षेत्रस्य अपूर्वं भूषणम्। उत्तरप्रदेशस्य संस्कृत अकादम्या एषः विदर्भपुत्रः अपरकालिदासः इति सर्वोच्चपुरस्कारेण सभाजितः। संस्कृतनिपुणः कविवरेण्यः अयं नैकानि काव्यानि रचितवान्। वैदर्भीरीतिम् अवलम्ब्य निबद्धानि कवेः काव्यानि सदयहृदयानि आह्लादयन्ति। महाभागः एषः षोडशसर्गात्मकं श्रीदेवदेवेश्वर महाकाव्यं रचितवान्। पुण्यपत्तने पर्वतीस्थ पेशवेकालीन देवदेवेश्वर मन्दिरं विख्यातं। तस्य निर्माणमाश्रित्य विरचितम् एतद् ऐतिहासिक महाकाव्यम्। अस्मिन् पद्यपाठे छत्रपति शिवरायाध्याभ्य पेशवे कुलोत्पन्नः बालाजी बाजीरावपर्यन्तं महाराष्ट्रस्य इतिहासः वर्णितः। तत्र महाराष्ट्रवर्णनम् इति प्रथमः सर्गः। तस्मिन् महाकविः स्वाभिमानं महाराष्ट्रं वर्णितवान्। षोडशशतके महाराष्ट्रे ये देवताविशेषाः तथा च उत्सवविशेषाः प्रचलिताः तेषां सरलं रोचकं वर्णनम् अस्मिन् पद्यांशे वर्तते। वृत्तम् उपजातिः। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज दुसऱ्या मंडलाचा दुसरा पाठ पाहणार आहोत। उत्सवप्रिया देवभूमी। याच्यामध्ये महाकवी पंडित वसंत शेवडे महोदय की ज्यांचा कालावधी 1917 ते 1999 अशा पद्धतीचा आहे, ते अर्वाचीन संस्कृत क्षेत्रातील एक अपूर्व भूषण आहे। उत्तर प्रदेशातल्या संस्कृत अकादमीने या विदर्भपुत्राला अपर कालिदास हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे। संस्कृत निपुण असणारे हे कविवर्य यांनी अनेक काव्ये रचली। त्यांनी वैदर्भी नावाच्या रीतीचा अवलंब केला आणि अत्यंतिक मनाला आल्हाद देणारी, आनंदित करणारी अशा पद्धतीची काव्ये रचली। या महोदयांनी 16 सर्गांचं श्री देवदेवेश्वर महाकाव्य लिहिलं। पुणे नगरीमध्ये पेशवेकालीन पर्वतीच्या जवळ असणारं हे देवदेवेश्वर नावाचं मंदिर, याच्या आश्रयाने त्यांनी हे महाकाव्य लिहिलं। या पाठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशवे काळातील बाळजी किंवा बाजीरावापर्यंत महाराष्ट्रांचं वर्णन केलेलं आहे। कवी महाराष्ट्रीयन असल्यामुळे त्यांनी अत्यंत अभिमानानं आपल्या या महाराष्ट्राचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं। 16व्या शतकामध्ये ज्या देवता, जे उत्सव प्रचलित होते त्या सर्वांचं अत्यंतिक सुंदर मनोहर अशा पद्धतीचं वर्णन या ठिकाणी केलेले आपल्याला पाहायला सापडते। गुणोत्तरो दक्षिणदिक्स्थितोऽपि सह्याश्रितोऽपि द्विशताम् असह्यः वर्तति सर्वरतशो रम्यरूपो देशो महाराष्ट्रमिति प्रसिद्धः। प्रथमश्लोके महाराष्ट्र राज्यस्य वर्णनम् अस्ति। तस्य अन्वयः दक्षिणदिक् स्थितः अपि गुणोत्तरः सह्याश्रितः अपि द्विशताम् असह्यः सर्वऋतुषु
रम्यरूपः देशः महाराष्ट्रम् इति प्रसिद्धः वर्तते. या श्लोकामध्ये महाराष्ट्रांच्या 2 असणाऱ्या गोष्टी वर्णन केलेले आपल्याला पाहायला सापडतात. दक्षिण आणि उत्तर हे दोन्हीही दिशांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. बघा, दक्षिण दिक् स्थितः गुण उत्तरः. दक्षिण दिक् स्थितः दक्षिणेकडे असणारा. आणि दुसरं वर्णन केलेलं आहे गुण उत्तरः. दक्षिण दिशेला निवास करूत असला तरी, म्हणजे दक्षिण दिशेला असला तरी गुणांच्या माध्यमातून उत्तम असणारा अशा पद्धतीचा, गुणांच्या माध्यमातून श्रेष्ठ असणारा असा पद्धतीचा. सह्य आश्रितः. सह्य नावाच्या पर्वताचा आश्रय घेऊन असलेला सह्य नाम पर्वत आश्रितः. द्विषताम असह्यः. किंतु द्विषताम शत्रूंना असह्य करून ठेवलेला, म्हणजेच शत्रू ज्याला जिंकण्यास असमर्थ आहेत अशा स्वरूपाचा. सर्व ऋतुषु रम्यरूपः. सगळ्या ऋतूंमध्ये रमणीय असणारा, मनोहर असणारा, सर्व ऋतूंमध्ये रम्य असणारा. देशः महाराष्ट्रम इति प्रसिद्धः. आणि अशा पद्धतीचा महाराष्ट्र नावाचा देश अत्यंतिक प्रसिद्ध आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, आपण जर विचार केला तर दक्षिण आणि उत्तर या दोन्ही गोष्टींचा जर विचार केला तर दक्षिण म्हणजे डावा भाग आणि उत्तर म्हणजे उजवा भाग हे समजलं जातं. आणि जर आपण बोलीभाषेचा विचार केला तर डावा असणे म्हणजे त्यापेक्षा कमी असणे आणि उत्तर असणे म्हणजे त्यापेक्षा श्रेष्ठ असणे असा अर्थ आपल्याला पाहायला सापडतो. त्याच पद्धतीनं हा स्थानाच्या माध्यमातून दक्षिणेला असला तरीसुद्धा हा गुणाच्या माध्यमातून मात्र उत्तर आहे, म्हणजेच उत्तम आहे असं वर्णन या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतं. गोदावरी रोधसी रामचंद्रः समाश्रयन् पंचवटीं मनोज्ञां वासवन्याम् अवलंब वृत्ती सहानुजो यत्रं सुखं सदारः. दुसऱ्या श्लोकाकडे वळूया. दुसऱ्या श्लोकामध्ये नाशिक आणि पंचवटी या दोघांचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. याचा अन्वय असा आहे, यत्र गोदावरी रोधसी मनोज्ञां पंचवटी समाश्रयन् सह अनुजः सदारः रामचंद्रः वन्यां वृत्तिम् अवलंब सुखम उवास. गोदावरी रोधसी मनोज्ञाम. अत्र या ठिकाणी गोदावरी नदीच्या असणाऱ्या काठावर मनोज्ञाम अत्यंत रमणीय, मनाम रमणीय तत् मनाला आनंद देणारी, रममाण करणारी, पंचवटीं समाश्रयन पंचवटी नावाच्या ठिकाणी आश्रय घेऊन, सम अधिक आश्रयन, सह अनुजः सहानुजः अनुजेन सह, दारेन सह, अनुजाबरोबर, लहान भावाबरोबर म्हणजेच लक्ष्मणाबरोबर, आपल्या भार्येबरोबर, रामचंद्र हा स्वतः प्रभू रामचंद्र, वन्यां वृत्तीम अवलंब्य, वन्य वृत्तीचा अवलंब करून, वनवासी वृत्तीचा स्वीकार करून, सुखम उवास सुखाने या ठिकाणी निवास करतात, सुखाने या ठिकाणी राहतात. इथं गोदावरी नदीचा भाग आणि नाशिक त्र्यंबकेश्वरचा भाग, पंचवटीचा भाग हा दंडकारण्याचा भाग समजला जातो. आणि त्याच ठिकाणी अहिल्याची असणारी कथासुद्धा आपल्याला सांगितली जाते की अहिल्या दगड होती, प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या चरणरजाच्या माध्यमातून तिला पुन्हा मनुष्यत्व प्राप्त झालं.
ह्या सगळ्या कथेंचा आधार घेऊन गोदावरी नदीचा काठ किती सुंदर आहे की जिथं प्रभू रामचंद्रांसारख्या देवतेला सुद्धा निवास करावा वाटला, अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. तिसऱ्या श्लोकाकडे वळूया. तिष्ठन् मयुरेशपुरे गणेशः क्लेशान् श्लेषान्नपि यत्र हन्ति प्रस्तूयते प्रेमपरे प्रमोदान् मल्लारिपूजासु च एलकूटः. तिसऱ्या श्लोकामध्ये 2 असणाऱ्या देवतेंचं वर्णन केलेलं आहे. यत्र मयुरेशपुरे तिष्ठन् गणेशः अशेषान् क्लेशान् अपि हन्ति अत्र च प्रेमपुरे मल्लारिपूजासु प्रमोदात एलकूटः प्रस्तूयते. बघा, पहिला जो आहे तो आहे मयुरेशपुरे गणेशः. मयुरेश नावाच्या पुरामध्ये निवास करणारा गणपती. सहा किम करोति? सहा भक्तानां अशेषान क्लेशान हंती. तो काय करतो? तर भक्तांचे सगळे त्रास, सगळे कष्ट तो नष्ट करतो. आणि त्याच पद्धतीनं प्रेमपुरे मल्लारी पूजासी प्रमोदात एलकोटः प्रस्तूयते. त्याच पद्धतीनं प्रेमपुरामध्ये जो मल्लारी देव राहतो, त्या मल्लारी पूजेचा जो एळकोट अशी स्तुती केली जाते, त्या स्तुतीच्या माध्यमातून आनंद सर्वांना प्राप्त होतो. सर्व आनंदानं त्याची स्तुती करतात, असं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. त्या प्रेमपुरमच्या संदर्भानं 3 वेगवेगळ्या पद्धतीचे दावे किंवा 3 वेगवेगळ्या पद्धतीचे गावं आपल्याला पाहायला सापडतात. 13 शतके लिखिते मल्हारी महात्म्यम इति संस्कृत मराठी ग्रंथे मल्हारी देवस्य 12 स्थानानि वर्तितानि. तेषु एकतमं प्रेमपुरम इति. 13व्या शतकामध्ये मल्हारी महात्म्य नावाचा एक संस्कृत मराठीमध्ये ग्रंथ लिहिला गेला. एतस्य ग्रंथस्य विषये श्री राचिन ढेरे महोदयेन लिखिते खंडोबा इति समीक्षा ग्रंथी प्रेमपुरम इत्यस्य कृते 3 स्थानानि निर्दिष्टानि. आणि त्याच्यामध्ये जे 12 स्थानं आहेत, त्या 12 स्थानांपैकी एक स्थान म्हणजे प्रेमपूर आहे. आणि त्या प्रेमपुरामध्ये राचिन ढेरे महोदयांनी खंडोबा नावाचा एक जो समीक्षा ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये प्रेमपूर या स्थानाचा उल्लेख करताना 3 स्थानं सांगितले. पहिलं म्हणजे उस्मानाबादस्थे नळदुर्ग समीपे अणदूरः इति. उस्मानाबाद जवळ असणारा जो नळदुर्गचा किल्ला आहे, त्याच्यामध्ये अणदूर नावाचं एक गाव आहे ते. दुसरं सातारा जनपथे पालीपेंबरः इथे. सातारा जिल्ह्यामध्ये असणारं पालीपेंबर नावाचं गाव. आणि तिसरं कर्नाटक प्रांते बिदर नगर समीपे आदिमैलार इति. आणि कर्नाटक प्रांतामधील बिदरच्या जवळ असणारं आदिमैलार नावाचं गाव. या 3 गावाचा उल्लेख प्रेमपूर या माध्यमातून केलेला आपल्याला पाहायला सापडतो. 4 श्लोकः. विन्यस्य हस्तस्वनितंबबिंबे कल्पद्रुमो भक्तमनोरथानां तिष्ठस्त्यपास्य श्रममिष्टिकायाम् अनादिकालादिह पांडुरंगः. 4थ्या श्लोकामध्ये पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आपल्या पुस्तकामध्ये त्यांचा एक फोटोही या ठिकाणी दिलेला आहे. याचा जर आपण अर्थ पाहिला, अन्वय पाहिला, तर तो अन्वय अशा पद्धतीचा होतोय. श्रमम आपस्य स्वनितंब बिंबी विन्यस्य हस्तः मनोरथानां कल्पद्रुमः पांडुरंगः अनादिकालात इह इष्टिकायां तिष्ठती. बघा, पांडुरंग परमात्म्याचं स्वरूप जर बघितलं तर त्यांनी समचरण ठेवलेले आहेत, दोन्ही पाय जोडलेले आहेत आणि आपले हात त्यांनी कमरेवर ठेवलेले आहेत. भगवंतांनी कमरेवर हात कशासाठी ठेवले या संबंधाने वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका आपल्याला पाहायला सापडतात.
जगद्गुरू शंकराचार्यांनी त्याचा उल्लेख करत असताना असं सांगितले, प्रमाणम भवाब्दे निदम मामकानाम नितम भक्कराभ्याम धृतो येन तस्मात विधातुर्व सत्ये धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. त्याने हात कमरेवर का ठेवलेत त्याचा उल्लेख करत असताना सांगितलं, इदम भवाब्दे हे प्रमाणम, भवसागराचं हे प्रमाण आहे असं सांगितलं आहे. परंतु इथं मात्र कवीने अर्थ थोडासा वेगळा घेतलेला आहे. श्रमम आपस्य स्वनितंब बिंबे विन्यस्तहस्तः सहा पांडुरंगः. त्याचं वर्णन करत असताना सांगितलं, श्रम दूर करून स्वतःच्या कमरेवर त्याने हात ठेवलेला आहे. श्रम दूर करून म्हणजे श्रम झालेले त्याला, आणि श्रम दूर करण्यासाठी त्याने आपल्या कमरेवर हात ठेवले. हा कसा आहे तर सांगितलं, भक्त मनोरथानां कल्पद्रुमः, भक्तानां मनोरथानां कल्पद्रुमः, सर्व भक्तांचं मनोरथ पूर्ण करणारा हा पांडुरंग, हा अनादिकालात, हा पांडुरंग अनादिकालापासून इह इष्टिकायाम तिष्ठती, तो त्या विटेवर उभारलेला आहे, विटेवर रममाण झालेला आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. बघा, या संबंधानं पौराणिक 2 कथा आपल्याला पाहायला सापडतात. पहिली कथा आहे ती म्हणजे युधिष्ठिराच्या राजसूय नावाच्या यज्ञाची. युधिष्ठिराने राजसूय नावाचा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये प्रत्येकाला काम वाटून दिलं होतं. तसं पांडुरंग परमात्म्याला काम दिलं होतं ते म्हणजे उष्ट्या पत्रावळी गोळा करायचं. आणि उष्ट्या पत्रावळी गोळा करत असताना भगवंताला वारंवार वाकावं लागायचं, म्हणून भगवंताला श्रम झाले, म्हणून त्याने कमरेवर हात ठेवले असं या ठिकाणी उल्लेख केलेला आपल्याला पाहायला सापडतो. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे पुंडलिक नावाच्या एका संतांनी भगवंताची उपासना केली, आणि भगवंताची उपासना करत असताना त्यांनी आईवडिलाच्या सेवेला प्राधान्य दिलं. आईवडिलांची एवढी सेवा केली की त्या सेवेवर भाळून स्वतः साक्षात भगवंत तिथं आला. त्यावेळेस भगवंताला उभारण्यासाठी, बसण्यासाठी काहीतरी द्यावं म्हणून त्याच्याजवळ असणारी वीट त्याने पाठीमागं भिरकावली, आणि त्या विटेवर आजही भगवंत उभारलेला आहे. म्हणून इथं वर्णन केलेलं आहे की अनादिकालात इह विष्टिकायाम तिष्ठती, अनादिकालापासून तो या असणाऱ्या विटेवर उभारलेला आहे असं वर्णन केलेलं पाहायला सापडतं. 5वा श्लोक. भक्तव्रजस्ताल मृदुंग नादैर्गरजन्मुहुर्विठ्ठल विठ्ठलेति आषाढमासे प्रतिवर्षमत्र क्षेत्रं समागच्छति पुंडरीकम्. 5व्या श्लोकामध्ये पुन्हा पंढरीचंच वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. अत्र प्रतिवर्षम आषाढमासे तालमृदुंगनादैः विठ्ठल विठ्ठल इति मुहुर्मुहुर्गर्जन् भक्तव्रजः पौंडरीकक्षेत्रं समागच्छति. अत्र प्रतिवर्षम, इथे प्रत्येक वर्षी, आषाढ मासे, आषाढ नाम मासे, आषाढ नाम मासे सामान्य नाम विशेष नाम कर्मधारय समास. ताल मृदुंग नादैही, ताल याला मराठीमध्ये टाळ असं म्हटलं जातं. तालैही मृदुंगैही, तालैही च मृदुंगैही च एतयोः समाहारः, समाहार द्वंद्व समास. ताल मृदुंगैही नादैही विशेषण विशेष्य कर्मधारय समास. विठ्ठल विठ्ठल इति मुहुर गरजयन भक्तव्रजः. प्रतिवर्षी आषाढ महिन्यामध्ये टाळ, मृदुंग अशा सर्व असणाऱ्या गजरामध्ये विठ्ठल विठ्ठल इति मुहुर्मुहुर गरजयन, विठ्ठल विठ्ठल असा नाद करत भक्तव्रजः, भक्तांचे समूह, भक्तांचे टोळके काय करतात, पौंडरीक क्षेत्रम समागच्छती, पौंडरीक नावाच्या क्षेत्रामध्ये, पंढरी नावाच्या क्षेत्रामध्ये येतात असं या ठिकाणी वर्णन केलेलं पाहायला सापडतं. सर्वांना कल्पना असेलच, पंढरपुरामध्ये दर महिन्याला वारी भरते. त्यामध्ये आषाढी ही वारी अत्यंतिक मोठी समजली जाते. याच्यामध्ये अनेक असणारे लोक येतात आणि पांडुरंग परमात्म्याचं या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीचं नामस्मरण करतात. पुढं वर्णन केलेलं आहे. स्नातुं पवित्रांभसि कृष्णवेण्यां द्रष्टुं
पदाब्जं द्वयं मत्रिसूनौ अजस्रमागच्छन्ति दूरदूरान् नृसिंहवटीं इह यात्रिवर्गः। याचा अन्वय इह कृष्णवेण्याः पवित्र अंभस्नि स्नातुं तथा च अत्रिसूनोः पादाब्जद्वयं द्रष्टुं नृसिंहवाटीं दूरदूरात् यात्रिवर्गाः अजस्रम् आगच्छति। काय सांगितलंय? इह कृष्णवेण्याः पवित्रम अंभसी स्नातुं, तिथे कृष्णा नदीच्या पवित्र जलामध्ये स्नान करण्यासाठी तथा च त्याच पद्धतीनं अत्रिसूनो पादाब्जद्वयं द्रष्टुं, अत्रिसूनः अत्रि नावाच्या ऋषींचा मुलगा, अत्रि नावाच्या ऋषींचा मुलगा म्हणजेच दत्तात्रय भगवंत, त्या दत्तात्रय भगवंताचं दर्शन घेण्यासाठी पादाब्जद्वयं द्रष्टुं, त्यांचे पादाब्जद्वयं, त्यांचे पादकमळे पाहण्यासाठी किंवा पदकमळे पाहण्यासाठी नृसिंहवाडीमध्ये दूरदूरात यात्रिवर्गाः अजस्रम आगच्छति, अत्यंत दूरदूरातून अशा पद्धतीनं यात्रीवर्ग येतात आणि ते या नृसिंहवाडीमध्ये किंवा नरसोबाच्या वाडीमध्ये दर्शन घेतात. आपण जर पाहिलं तर निश्चित पद्धतीनं नरसिंहवाडीला किंवा नरसोबाच्या वाडीला, जे आपल्या मिरजेच्या जवळ आहे, सांगली मिरजच्या मध्ये, त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी दर पौर्णिमेला फार दूरदूरून अशा पद्धतीचे लोक येतात आणि ते लोक येऊन त्या ठिकाणी दर्शन घेतात, कृष्णा नदीमध्ये स्नान करतात आणि पवित्र होतात. पुढच्या श्लोकामध्ये भगवान शिवशंकराचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. श्रीत्रंबकेषु गृष्णो शोवा यत्र क्वचित् महाक्षेत्रबलेशः भीमाश्रयशंकरनामधेयः क्वचित् शिवो राजति वैद्यनाथः. भारतामध्ये एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्या ज्योतिर्लिंगांपैकी या ठिकाणी जे ज्योतिर्लिंग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला सापडतो. क्वचित त्र्यंबकेशः, क्वचित गृष्णेश्वरः, क्वचित क्षेत्रमहाबलेशः, क्वचित भीमाश्रयः शंकरनामधेयः, क्वचित वैद्यराजः शिवः राजती. या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी तो भगवान शिवशंकर त्र्यंबकेश्वर, गृष्णेश्वर, क्षेत्र महाबळेश्वर किंवा भीमाशंकर या नावानं रममाण आहे, तर क्वचित ठिकाणी तो वैद्यनाथ या नावानं रममाण असलेला आपल्याला पाहायला सापडतो. भारतामध्ये जे ज्योतिर्लिंग सांगितले त्याचंही वर्णन आपल्याला पाहायला सापडतं. सगळ्या ज्योतिर्लिंगाचं वर्णन आपल्या इथं दिलेलं आहे. सौराष्ट्रे सोमनाथंच, श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम, उज्जैन्यां महाकालं ओंकारं ममलेश्वरं, परल्यां वैद्यनाथंच, डाकिन्यां भीमशंकरं, सेतुबन्धे तु रामेशं, नागेशं दारुकावने, वाराणस्यां तु विश्वेश्वं, त्र्यंबकं गौतमीतटे, हिमालये तु केदारं, गृष्णेश्वं च शिवालये. एतानि ज्योतिर्लिंगानि सायं पाठ प्रतिनरः, सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति. तेषु महाराष्ट्रे पंच वर्तते, ये तु चतुर्णां स्थानानां निर्दिष्टं अस्मिन् पाठे वर्तते. आपल्याला जे गुलाबी रंगामध्ये दाखवलेली आहेत तेवढी तीर्थक्षेत्रे, ज्योतिर्लिंगे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याचंच वर्णन 5व्या श्लोकामध्ये आपल्याला केलेलं पाहायला सापडतं. महालखालसाख्यां क्वचित् आददति, यत्र क्वचित् विन्दति रेणुकाख्यां, लक्ष्मीस्वरूपा क्वचितादिशक्तिः,
क्वचित भवानी तुळजापुरस्था. त्यानंतर आपल्या 3.5 शक्तिपीठांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. यत्र आदिशक्ती क्वचित लक्ष्मीस्वरूपा, क्वचित तुळजापुरस्था भवानी स्वरूपा, क्वचित महालसाख्याम आददती, क्वचित रेणुकाख्याम वंदिती. आपल्या भारतीय देशाची जर संस्कृती पाहिली तर त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं देवतेचा मान राखला आहे त्या पद्धतीनं देवीचाही मान राखलेला पाहायला सापडतो. पूर्वीच्या काळीसुद्धा महिलांना त्याच पद्धतीचं महत्त्व होतं. अनेक ठिकाणी ते वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. उलट भारतीय संस्कृती अशी आहे, त्याचं वर्णन करताना सांगितलं यत्र नार्यास्तु पूजन्ते तत्र रमन्ति देवाः. जिथं स्त्रीची नारायणीची उपासना केली जाते त्या ठिकाणी देव रममाण होतात. आणि अशा पद्धतीनं आपल्या या पाठामध्ये ज्या पद्धतीने भगवान शिवशंकराची, भगवान श्री विठ्ठलाची स्तुती केलेली आहे, त्यांची स्थानं सांगितलेली आहेत, त्या पद्धतीनं आदिशक्तीचं सुद्धा स्थान सांगितलेलं पाहायला सापडतं आहे. यत्र आदिशक्ती ही येथे असणारी जी आदिशक्ती आहे ती क्वचित लक्ष्मी स्वरूपा, क्वचित तुळजापुरस्था भवानी. ती कदाचित लक्ष्मी स्वरूपाची असेल. कोल्हापूरमध्ये ती महालक्ष्मी स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला सापडते. क्वचित तुळजापुरस्था भवानी, कधी तुळजापुरामध्ये असणारी भवानी स्वरूपाची ती असेल. क्वचित महालसाख्याम आददती, ती महालसाच्या देवीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला सापडते. तर कधीकधी सांगितलं रेणुकाख्याम वंदिती, कधीकधी तिला रेणुका स्वरूप दिलं जातं आणि त्या ठिकाणी तिचं वंदन केलं जातं. अशा पद्धतीचं देवीचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. रेणुका स्वरूपाची असणारी जी देवी आहे ती माहूरगड या ठिकाणी आहे. त्याच पद्धतीनं तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी माता. तर नेवासा नावाचं गाव आहे नगर जिल्ह्यामध्ये, त्याच्यामध्ये महालसा नावाच्या देवीचं स्थान आहे. अशा पद्धतीनं हे वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. संवत्सरारंभे दिने प्रभाती सर्वे ध्वजारूपणमान्द्रियन्ते वितन्वते यत्र जनाः प्रमोदात् दोलोत्सव सत्पद्मी चैत्रगौर्याः. पुढे आपल्या सणांचं वर्णन केलेलं या ठिकाणी पाहायला सापडतं. यत्र सर्वे जनाः संवत्सर आरंभदिने प्रभाते सद्मनि ध्वजारोपणम् आन्द्रियते प्रमोदात् चैत्रगौर्याः दोलोत्सवः च वितन्वते. अत्र सर्वे जनाः संवत्सर आरंभदिने प्रभाते. इथे संवत्सराच्या पहिल्या दिवशी भारतीय जे वर्ष सुरू होतं ते वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सुरू होतं. आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सर्वजण काय करतात तर ध्वजारोपणम आन्द्रियन्ते, आपल्यासमोर ध्वजा उभारतात, म्हणजे गुढी उभारतात आणि तो संवत्सराचा प्रारंभ ते सुरू करतात. त्याच पद्धतीनं प्रमोदात चैत्रगौर्याः, अत्यंत आनंदामध्ये चैत्रागौरीचा दोलोत्सवम वितन्वते. दोलोत्सव, दोलन म्हणजे हलणे, म्हणजे झोपड्यावर बसून किंवा पाळण्यामध्ये बसून त्या गौरीचा दोलोत्सव साजरा केला जातो. अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. पक्षे स्थिते भाद्रपदे च मासे गृहे गृहे यत्र तिथौ चतुर्थ्यां प्रवर्तते मृण्मयमूर्तिपूजां महोत्सवः सिद्धिविनायकस्य. आपल्या भारतीय संस्कृतीचा किंवा महाराष्ट्रीयन संस्कृतीचा जर विचार केला तर महाराष्ट्रीयन संस्कृती ही गणपती उत्सवाशिवाय अपूर्ण राहते. म्हणून 10व्या श्लोकामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे.
यत्र भाद्रपदमासे स्थिते पक्षे चतुर्थ्यां तिथौ च सिद्धिविनायकस्य मृण्मयमूर्तिपूजा महोत्सवः गृहे गृहे प्रवर्तते. इथे भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये चतुर्थी स्थितीला घराघरामध्ये सिद्धिविनायकाची मंगलमूर्तीची मूर्ती आणून, प्रतिमा आणून, मातीची प्रतिमा आणून त्याची पूजा गृहे गृहे प्रवर्तनते, प्रत्येक घराघरामध्ये ती केली जाते. भाद्रपद महिन्यामध्ये गणपती उत्सव हा आपल्या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. याचे दोन स्वरूप आपल्याला पाहायला सापडतात. एक घरामध्येही असतात आणि सार्वजनिक स्वरूपाचेही गणपती असतात. लोकमान्य टिळकांनी या गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्या काळामध्ये पारतंत्र्य होतं आणि पारतंत्र्यामध्ये लोकांनी एकत्र यावं आणि त्यांच्या माध्यमातून काहीतरी क्रांती घडावी, हा एक मनामध्ये संकल्प ठेवून त्यांनी या पूजेची, गणपती पूजेची सुरुवात केली, सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली आणि आजही तो त्याच पद्धतीनं आपल्याला पाहायला सापडतो. निर्वर्त्य पूजां विधिवायुधानां निराजनां वाजिविभूषणं च व्रजन्ति सायं विजयादशम्यां सीमान् उल्लङ्घतुं मित्रलोकाः. अत्र लोकाः पूजाविधिं आयुधानां निराजानां वाजिभूषणं च निवर्त्य विजयादशम्यां सायं सीमान् उल्लङ्घतुं व्रजन्ति. अत्र लोकाः पूजाविधिं आयुधानां, इथे आपली लोक शस्त्रास्त्रांची पूजा करून, पुढे सांगितलं वाजी विभूषणम, घोड्यावर विभूषणांनी, निरजानाम आयुधानाम, ओवाळून लागणारी सगळी शस्त्रास्त्र घेऊन, काय सांगितलं, सायं संध्याकाळच्या वेळी, विजयादशमीच्या सायंकाळच्या वेळी काय करतात, सीमानं उल्लंघितुं व्रजती. सीमन म्हणजे आपल्या सीमा, आपल्या ज्या नगराच्या सीमा आहेत त्या नगराच्या सीमेचं उल्लंघन करून दुसरीकडे जातात. म्हणजेच त्या विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन करतात. आपल्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेतून बाहेर येतात आणि काहीतरी एक वेगळं साहस करण्याचा ते प्रयत्न करतात. याला सीमोल्लंघन असंही म्हटलं जातं. सीमा उल्लंघन करणे याचा अर्थ आहे की आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा ज्या आपण मर्यादित ठेवलेल्या आहेत त्याचा विस्तार करणे, याला सीमोल्लंघन असं म्हटलं जातं. पण त्या इच्छा, आकांक्षा ह्या जनमान्य असाव्यात, समाजमान्य असाव्यात की ज्या आपल्याला वर्धिष्णू करायच्या आहेत. त्याच्यानंतर पुढच्या सणाचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं.